नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची कविता 4थ्या नंबरची कविता रे थांब जरा आषाढ घना आपण इथे आज बघणार आहोत। कवी आहे बाभ बोरकर। सर्वप्रथम मी आपल्याला कवींचा परिचय देतो। तर रे थांब जरा आषाढ घना बाभ बोरकर यांचा जन्म 1910 साली झाला आणि मृत्यू 1984 साली झाला। कवी, कथाकार, कादंबरीकार तसेच ललित लेखकसुद्धा होते। कवींना पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरविण्यात आलेलं होतं। निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय असायचे। 1960 साली पर्यंतच्या ज्या कविता होत्या त्या त्यांच्या बोरकरांची कविता या नावाने प्रसिद्ध होत्या। त्याचबरोबर गीतार, चैत्र पुनव, त्यानंतर कांचन संध्या, त्यानंतर अनुरागिनी, चिन्मयी हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे लेखसंग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहे। मावळता चंद्र आणि अंधारातली वाट, त्याचबरोबर भावी, प्रियदर्शनी, समुद्रकाठची रात्र इत्यादी ललित साहित्यसुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहे। सासा या कोकणी कविता संग्रहाला अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। कवितेबद्दल परिचय देण्याचं झाल्यास रे थांब जरा आषाढ घना ही जी कविता आहे ती आषाढ मासातील पावसाने निसर्गाला ज्या प्रकारे हिरवा शालू पांघरलेला आहे, हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघाने जरा थांबावं आणि मातीत चालणारी ओते, वेळूंची बेटे, केवडा, चाफा, जाई यांचे मनसोक्त सौंदर्य या आषाढ घनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पाण्यातील मासोळ्या, चमकणारी काजवे यांच्यासोबत संवाद कवी या कवितेतून साधणार आहेत। त्याचबरोबर निसर्गाच्या विविध घटकांमधून ज्या डोकावणाऱ्या मानवी भावनांमुळे कवितेतील वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झाले आहे। संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीभाषेचा समन्वय साधून कवितेला अधिक जास्त माधुर्य प्राप्त झालेले आहे। चला तर आपण या माधुर्याचा, या कवितेचा आस्वाद घेऊया, कवितेचे गायन करून आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊया। रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना। बघू दे दिटी भरून तुझी करुणा, बघू दे दिटी भरून तुझी करुणा। कोमल पांचूची ही भेटे, कोमल पांचूची ही शेते, प्रवाळ माती मधली ओते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुना। रोमांचित ही गंधकेतकी, फुटे फुली ही सोन पंचकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा। रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना। उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासरी मनघर, वाहू दे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा। कनस भरू दे जीव सदुदानी, देठ फुलांचा अधर मनानी, कंटकगांचा मधुगाण्यानी, आणि तशहारा तूर्णपणा। रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा हो आषाढ घना। आश्लेषाच्या तुषार स्नानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी,
रत्न कळा उदळीत माध्यांनी ना होत इंद्रवनात वना. काळोखाची पित आसवे पालवीत उमलता काजवे. करू दे मन हित गुज त्यासवे निरखित जळांतील विदुवदना. रे थांब जरा हा आषाढ घना. रे थांब जरा हा आषाढ घना. रे थांब जरा हो आषाढ घना. आता आपण कवितेचा सरळ भावार्थ बघणार आहोत. तर रे थांब जरा आषाढ घना, बाबू बोरकरांची ही कविता. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कवी या कवितेमध्ये म्हणतात की जो आषाढ घन आहे म्हणजे कुठेतरी काळे ढग आणि पावसाचं वातावरण जो असतो आणि तो आषाढ मास असतो त्याची सुरुवात झालेली आहे. आणि या आषाढाला कवी असं म्हणतात की जरा थांब, म्हणजे थोडासा थांब म्हणून. कारण की बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कवीला या निसर्गातलं सर्व सौंदर्य आत्मसात करायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे त्याचा आणि ते सौंदर्य निरखून बघायचं आहे. म्हणून कवी आषाढ घनाला विनंती करते की रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूंची ही शेते प्रवाळ माती मदली ओते. इंद्र नीळ वेळूंची बेटे या तुझ्यास पदविन्यास खुना. आणि कुठेतरी शेतामध्ये हिरवगार रान झालेलं आहे, शेतामध्ये पीक आहे हिरवगार. पांचू म्हणजे शेतामधलं हिरवं पीक. कोमल पांचूची ही शेते, आत्ताच उगवलेलं हे हिरवगार पीक प्रवाळ माती मधली होते. आणि ओल्या लाल मातीमध्ये जे औत चालत आहे, जे बैलाद्वारे जे नांगरणी वखरणीद्वारे आपण मशागत करतो, असं कुठलं तरी वातावरण कवी टिपतात. आणि इंद्रनीळ वेळूंचे बेटे. आता वेळूंचे बेटे तर आपण बघतोच, परंतु कवीने इथे विशेषण दिलं आहे इंद्रनीळ, म्हणजे निळ्या रंगाचं रत्न. या निळ्या रंगाच्या रत्नाचं विशेषण कवीने त्या बांबूच्या त्या वेळूच्या बेटांना दिलेलं आहे. आणि कवी म्हणतात की या वातावरणामध्ये मी सुंदर असे वेळूंचे बेटेसुद्धा बघत आहो. या तुझ्याच पदवीने असं खुणा. आणि हा आषाढ घनाचाच तर खुणा आहे की हे सर्व या वातावरणामध्ये आहे की नाही. म्हणून म्हणतात की हे सर्व मला अनुभवायचं आहे, म्हणून तू आषाढ घनात थांब. रोमांचित ही गंध केतकी फुटे फुले ही सोन पंचकी सोन चंपकी. आता केतकी म्हणजे केवडा आणि सोन चंपकी म्हणजे पिवळ्या रंगाचा म्हणजे चाफ्याचं फूल. ठीक आहे. आता हे दोन्हीही इथे स्त्रीलिंगी वापरलेलं आहे ते पुलिंगी, परंतु या कवीला कुठेतरी एक वेगळं सौंदर्य प्राप्त होण्यासाठी कवीनी या शब्दांना स्त्रीलिंगी केलेला आहे. आपल्याला यामधून कवी जे प्रतिभावंत आहे आपल्याला हे कळतात. तर रोमांचित ही गंध केतकी फुटे फुले ही सोन चंपकी. कुठेतरी केवड्याचं जे पानं आहे ते हर्ष उल्हासित झालेलं आहे, ते रोमांचित झालेलं आहे, त्याच्यामध्ये खूप प्रेम भरलेलं आहे. आणि फुटे फुले ही सोन चंपकी, कुठेतरी चाफ्याचे जे फुल आहे ते सुद्धा रोमहर्षित उल्हासित झालेलं आहे. ते बघून कवीला अतिशय आनंद होत आहे. आणि लाजून या जाईच्या लेकी तुझं चोरूनी बघती पुन्हा पुन्हा. आणि कुठेतरी यौवनात आलेली स्त्री ज्याप्रमाणे लाजते, ती चोरट्या नजरेने बघत असते, या प्रकारे आषाढ घनाच्या ऋतूला पाहून, मासाला पाहून हे वातावरणसुद्धा या गंधकेतकी केवडा चाफा जाईचे फुलं सुद्धा अशाच प्रकारचं करत आहे असा भास कवीला होत आहे. उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासर मणिगर. आता मात्र कवी म्हणतात की जे ढगाळलेलं वातावरण आहे त्याला थोडं मोकळं कर आणि सूर्यप्रकाश त्यामध्ये येऊ दे, म्हणजे पडू दे, जमिनीवर पडू दे. आता ढगाळलेलं वातावरण आहे आणि ढगाळलेल्या वातावरणात कुठेतरी सूर्याचा प्रकाश प्रवेश करत आहे आणि तो कुठेतरी म्हणजे झाडावर, पानांवर, फुलांवर पडत आहे आणि ते
पानं फुलं एकदम चमकून जात आहे, तर बघा वातावरण किती सुंदर म्हणजे सौंदर्य असेल, त्या वातावरणात किती सौंदर्य असेल. हेच सौंदर्य नेमकं बाबा बोरकरांनी टिपलं आणि कविता केली आणि ती कविता आपल्यापर्यंत पोहोचली. आणि खुलेकर वासर मणिकर वाहू दे तव किमयेवर, आणि मला ही निसर्गाची किमया बघायची आहे. कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा, आणि त्या सूर्याचे जे किरण आहे ते कसे पडू द्यावेत अशी विनंती करते कवी. तर ते हळदीसारखे पिवळे म्हणजे कोमल एकदम, म्हणजे उन्हाळ्यातला जो सूर्य कसा तापतो आणि तो आपल्या आपल्या अंगाला तो आपलं म्हणजे हवासा नाही वाटत, अशा म्हणजे सूर्याच्या किरण नाही, तर एकदम कोवळे जे आपल्याला हवेसे वाटेल अशा पद्धतीचे सुद्धा म्हणजे कवी म्हणतात की हळदुव्या उन्हा म्हणजे कोवळ्या उन्हा इथं पसरू दे. समोर म्हणतात कवी की कणस भरू दे जीवस दुधाने. कवी ते विनंती करतात की जे कणस आहे त्या कणसामधले जे दाणे आहे ते सुरुवातीला दुधाळ असते आणि ते तुम्ही चावून बघा त्याच्यामधून दूध निघते, ते दूध म्हणजे पौष्टिक असते. तर अशा पौष्टिक दुधाने ते कणस भरू दे आणि देठ फुलांचा अरळ मदाने, आणि फुलांचे जे देठ आहे त्याच्यामध्ये मध येऊ दे. त्या फुलांमध्ये मध आले तर फुलपाखरं त्याचा रस पिण्यासाठी येईल, त्याचबरोबर भुंगेसुद्धा येतील आणि वातावरणात आणखी आनंद पसरेल. कंठ खगांचा खग म्हणजे पक्षी, कंठ म्हणजे गळा, तर कंठ खगांचा मधु गाण्याने भरू दे, किंवा कुठेतरी पाखरांचा थवा गात जाऊ दे, किलबिलत जाऊ दे. आणि तो शहारा तृणपर्णा, आणि गवताच्या पानांना बघून कवीच्या अंगावर शहारा येत आहे आणि अशा पद्धतीचं सौंदर्य त्या वातावरणात पसरलेलं आहे. हे सौंदर्य कवीने टिपलेलं आहे आणि या टिपलेल्या सौंदर्याचा आस्वाद कवी घेत आहे. आश्लेषांच्या तुषार स्नानी, पुढचं कडवं आहे आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवनी पिसोळी थव्या थव्यानी. आश्लेष म्हणजे एक नक्षत्र आहे आपल्याला माहीत आहे. तर आश्लेषाच्या जो पाण्याचा वर्षाव आहे किंवा पाणी पडतो त्या आश्लेषाच्या पावसामध्ये कवीला चिंब भिजून जायचं आहे आणि कुठेतरी तिथे पिसोळी म्हणजे फुलपाखरांचा थवासुद्धा इकडे तिकडे या फुलाहून त्या फुलामधला मध गोळा करत आहे. आणि हे सर्व वातावरण बघून कवी म्हणते की रत्नकळा उधळीत माद्यांनी, आणि सर्वीकडे एक रत्नासारखं वातावरण या आषाढ घनानी, या आषाढाच्या ऋतूनी आषाढ मासानी उधाळलेलं आहे. आणि नाहोत इंद्र वर्णात वना, आणि जे सर्व रान आहे ते इंद्रवर्णात सूर्याच्या प्रकाशात नाहून जात आहे, स्नान करत आहे, असं वातावरण टिपलं आहे कवी बाबा बोरकरांनी. शेवटचं कडवं बघूया आपण. काळोखाची पीत आसवे, आणि आता कुठेतरी काळोख होत चाललेला आहे. हा काळोख पिऊन पालवित उमलता काजवे, आणि कुठून तरी काजवे उमलत आहे, म्हणजे काजवे आता त्यांच्या घराबाहेर पडत आहे. हे काजवे आपल्याला माहीत असते की अंधारामध्ये चमचमत असतात, आहे का नाही. आणि चमचमत असल्यावर कुठेतरी आपल्याला असं वाटते की कुणीतरी लाईट चालू बंद करत नाही ना. पण असला प्रकार नसून हे एक निसर्गाचीच कमाई आहे, हे कोणी केलेलं नाही, हे निसर्गाची जादू आहे. आणि काळोखाची पीत आसवे पालवीत उमलता काजवे करू दे मज हितगुज त्यासवे. आता मला कवी म्हणतात की त्यांच्यासोबत हितगुज करायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आणि निरखित जळातील विधुवदना, आणि कुठेतरी जळ म्हणजे पाण्यात चंद्रबिंब पडत आहे. हे चंद्रबिंब जेव्हा पाणी स्थिर असते तेव्हा ते चंद्रबिंब स्थिर असते, आणि पाणी जर हललं तर ते चंद्रबिंबसुद्धा हलते. या सर्व सौंदर्याला, या निसर्गाच्या सौंदर्याला कवीने टिपलेलं आहे आणि ते आस्वाद घेत आहे, ते मज्जा लुटत आहे, ते हर्षोल्लासित होत आहे. आणि असा एक सरळ भावार्थ या कवितेचा आपण इथे बघितलेला आहे.